किड्स मराठी स्टोरी। खोटा आत्मविश्वास। एक गाढव आणि एक कोंबडा एका शेतकऱ्याच्या शेतात राहत असत। ते दोघे चांगले मित्र होते। गाढव थोडासा मूर्ख होता। शेवटी गाढवच तो, पण कोंबडा त्याला सांभाळून घेई। एक दिवस जंगलात काही शिकारी न मिळाल्याने भुकेलेला वाघ शेतकऱ्याच्या शेतात काही बकऱ्या शेळ्या मिळता आहेत का हे पाहायला तेथे आला। बाकी काहीच न मिळाल्याने त्याने गाढवावर झडप घेण्याचा इरादा केला। तोच कोंबडा जोरजोराने पंख फडफडवीत खूप मोठ्याने ओरडला, तुम्हाला माहितीच आहे की वाघ जर कशाला घाबरत असेल तर कोंबड्याच्या ओरडण्याला। कारण कोंबडा ओरडला की गाव जागे होते आणि शेतकरी कामकरी कामाला निघतात। त्यामुळे कोंबड्याचा आवाज ऐकल्या ऐकल्या वाघ पळत सुटला। पण ते पाहून गाढवाला मोठी गंमत वाटली। एवढ्याशा कोंबड्याला वाघ घाबरतो तर मला का नाही घाबरणार? आपल्या पुढे तर त्याचे काहीच चालणार नाही असे वाटून गाढवाने त्याचा पाठलाग केला। कोंबडा ओरडून त्याला थांब थांब म्हणत होता, पण हुशारलेल्या गाढवाने त्याचे काहीही ऐकले नाही। पण तेथून आवाजाच्या टप्प्याच्या बाहेर गेल्यावर वाघ पाठीमागे वळला। त्याने बघितले गाव खूप मागे राहिले आहे। मग तो शांतपणे मागे वळला आणि त्याने गाढवाचा फन्ना उडवला। गाढव तो मूर्खच होता आणि वाघाला आयती शिकार मिळाल्याने तो खूप आनंदी झाला। तात्पर्य, खोट्या आत्मविश्वासामुळे पुष्कळ वेळा संकटात सापडायला होते। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।